नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे। त्यावर भाजपाच्या विधान परिषदेचे आमदार पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे। त्या म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहे, त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर मला काही फार बोलायचं नाही। त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे, परंतु हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये राहायला हवं होतं अशी भावना पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे। यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे। त्यावरून विरोधक कायम राजकारण करतात, निवडणुकीच्या तोंडावर नाही तर हे निर्णय घेतले जात असतात। तुमच्या काळात तुम्ही नाही का निर्णय घेतले, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे। तसेच निवडणुका या कायम येत असतात, मग निर्णय काही घ्यायचे नाहीत का, असंही त्यांनी यावेळी म्हणाले आहे। दरम्यान त्यांनी पुण्यातील आचारसंहिता घटनेवरही भाष्य केलं आहे, अत्याचाराच्या घटनेवरही भाष्य केले आहे। यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे। त्या म्हणाल्या, जेव्हा आमचं जागा वाटप होईल त्यावेळेस मी तुम्हाला ऑफिशियल आकडा सांगेन। अजित पवारांना समाजनायक जागा मिळाल्या नाही तर ते बाहेर पडतील असं माझं ऐकण्यात नाही, हे फक्त मीडियामध्ये बोललं जात आहे। त्यामुळे ही चर्चा आता सर्वत्र पोहोचली आहे, असं एकंदरीत वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही, असंही त्या बोलल्या। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।